करीत आहोत. तरी मी विनंती करतो, आज आपल्या कार्यक्रमातून बरेच सेलिब्रिटीज कलाकार देखील इथे येणार आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत सालपाड्याच्या वतीने करणार आहोत. थोडी गर्दी होते, मग आपण नृत्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. पण प्रथम आपण काही संगीतमय संध्याला सुरुवात करूयात. संगीता माझ्या तमाम रसिक शोकाला विनम्र अभिवादन करू. महाराष्ट्रभर गाजलेला आई एकरीची गीतं असू दे, लोक परंपरा असू दे, संस्कृती असू दे, संस्कृतीचा दर्जा त्या कार्यक्रमातून दाखवला जातो. तो आई एकवीर रिदम बीट ट्रॅक महेंद्र ठाकूर पासून सविनय सादर करीत आहोत. लोकगीते, होळी गीते, आपली संस्कृती, होळी संस्कृतीचा एकमेव नजराणा. मंडळी, महाराष्ट्र 33 कोटी देवांची रूढी परंपरा असणारा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातलं कोणतंही कार्य अगदी सुखाचं, समृद्धीचं आणि मांगल्याचं करायचं असेल तर ते आपण गणेशाला विनंती करतो. आम्हा कलाकारांचं आणि तुमचं आणि आमचं 64 कला आणि 4थ्या विधांचं अधिपती अर्थात ते महागणपती, त्या महागणपतीला आराधना करूया. लंबोदर, अष्टविनायक अशा बऱ्याच नावांनी ज्यांची प्रचलित आहे, अशा श्री गणेशाला कसं विसरावं. लग्न जमल्यापासून तर नवऱ्यापासून सुरुवात होते, तसंच प्रत्येक मंगलाचा कार्यक्रम सुरुवात करताना श्री गणेश करावा लागतो. आधी ज्येष्ठांच्या शुभ हस्ते या धरणी मातेला श्रीफळाचा मान दिलेला आहे. ज्यांच्यावर आम्ही कला सादर करणार त्या नेपथ्याला अर्थात रंग देवतेला आम्ही मान पोचवलेला आहे की हे देवा ईश्वरा कार्य सिद्धी दे, आम्हा कलाकारांना जगण्याची संधी दे, आम्हा कलाकारांना यश दे, बळ दे की जेणेकरून या रसिक श्रोत्यांचे सारे स्वप्न आम्ही पूर्ण करू शकू दे. आमच्या कार्यक्रमाला मजा येते आणि जे सिंगर आहेत, डान्सर आहेत, त्यांना कधी मजा येते? काही नसला तरी तुम्ही टाळ्या वाजवा, वाटल्यास खुर्च्या वाजवा, पण वाजवा. टाळ्या वाजवल्या तर खरंच
खरंच कार्यक्रमात मज्जा येणार. तर आपल्या समोर आता एक छानसं गाणं झाले तर आहेत. तर आता आपल्या समोर इतक्या सुंदर अशा गायिका येणार आहे आपल्या दीपाली पाटील आणि आई दर्शन घेईन. म्हणजे आता आईचं दर्शन घ्यायचंय. गणपतीचं दर्शन झालं. आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे गणपतीचं दर्शन ते झालेलं आहे. तर आता आपल्या आईला आपण विनवणी करायची आहे. तर यानंतर तुम्ही मला सांगाल ना माझ्या का टाळ वाजवा. काय वाजवणार ना दादा मामा. आता माझ्या मामाचं गाव आहे म्हणजे मामा दादा असतीलच मग टाळ वाजवाच्या. नितीन ठाकूर दादा हे तिघं पूर्ण आपल्या नवी मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही आपल्या भारतामध्ये हे तुमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जर तुमच्या गावातले एवढे मोठे कलाकार असतील म्हणजे केवढा मोठा मान असेल तुमच्यासाठी. आणि आता तर देवीची आपली भक्ती चालूच आहे. त्यामध्ये आपल्या समोर तेजस पाटील आपल्यासाठी एक देवीचंच गाणं म्हणजे देवीचंच मान अंबे जगदंबे याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. मत बदललं बदलू द्या डिस्कस जाऊ द्या. त्यांचं म्हणणं आहे अंबे जगदंबे आपण नंतर बोलू. आधी सगळ्यांवर देवाची कृपा होऊन जाऊ द्या. तर तेजस समी
करण्याचा योग आलेला आहे. आणि मग निर्मात्याला ही गाणी घेऊ का ती गाणी घेऊ, जेवढं आज करता येईल ते कमी आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही महेंद्र सोबत जोडलेलो आहे, पण महेंद्र निर्माता बघितलं पण वहिनी स्वतः आमच्या कलाकारांना खुर्ची देऊ का, चहा देऊ का, नाश्ता देऊ का. नुपूर तिथून ब्लॉग करते, एक ब्लॉगर आपल्या घरातच आहे, राकेश दुसरा ब्लॉगर आपल्या सांगपाड्यातला आहे, आणि पाहुणे कलाकार रश्मिका पोपेटा देखील स्वतः सगळा ब्लॉग तयार करण्यासाठी आलेले. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या गावकीच्या वतीनं करत आहोत. खरं तर सांगपाडा गावाला तुम्ही नक्की आहात का एवढा मोठा कलाकारांचा जनसमुदाय तुम्हाला आज या महत्वाच्या दिवशी मिळालेला आहे. त्या सगळ्या कलाकारांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आई माऊलीचा, माझे एकविरा माऊलीचा. आणि ज्याला आपण आयुष्यभर रमतो आणि फक्त हळद आणि खोबरे घेऊन त्याला उजळतो, तो आपल्या सर्वांचा कुलदैवत येळकोट सदानंदाचा. क्या बात आहे. माणूस दिसत तसा नसतं, म्हणून जग मस्त. आणि खरंच ही एवढीची नाजूक पावली आपल्या समोर येणार आहे, एकदम असं छान पैकी. आई दर्शन घेईल, ती पण घेईल ना, आपण पण जावाचा. टाळ्या होऊ द्या. सुप्रिया बोललीस, बरोबर बोललीस. कारण गायक कितीही जाडा असू दे, कितीही पातळ असू दे, खरी त्याची कला त्याच्या कंठातून असते. आणि पौर्णिमा, तुझ्या कलेतून तू इतकी सामर्थ्य दाखवतेस की हँड्स ऑफ करता लांबून आम्हाला असं वाटतं की लिपिंग चॅम्प कॉम्पिटिशन चाललंय की काय, पण पौर्णिमाला ऐकल्यानंतर कळतं की यार कोणतरी दिग्गज सराव करून आलेला गायक काहीतरी गातोय.
असा अनुभव तू देतेस. एकदा पौर्णिमासाठी जरा जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजे. या बाबत पौर्णिमा भरपूर कॉन्टॅक्ट सुद्धा झाले. महेंद्र दादा सोबत झाले, त्याच्यानंतर अजय दादा सोबत झाले, स्वप्नील दादा सोबत झाले. सगळ्यांसोबत म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळे आज मी वर्सोवा वेसाव्यांचे जे कधी मी म्हणजे स्वप्नात सुद्धा बघितले नव्हते ते मी आज त्या स्टेजला मी काम करते. आणि हक्काने मला सगळ्या गोष्टी सांगतात की इथं चुकले तर इथे प्रॅक्टिस कर, इथं चांगली गाते, चांगली तर 100 पैकी 100 पण देतात आणि चुकली तर ओरडतात हक्काने सुद्धा. म्हणून आज या स्टेजला मी गाते. त्यामुळे माझी ओळख सुद्धा वाढते. मी फक्त अंबरनाथमध्ये या छोट्या कल्याण डोंबिवली इथपर्यंतच होती, पण आज नवी मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा मी गाते. त्याचा मला पण अभिमान आहे. आणि महेंद्र दादांचे, त्याच्यानंतर स्वप्नील दादा आज नाही आहे, अजय दादा आणि सगळ्यांचे खरंच मनापासून थँक्यू की मला आज इथे गाण्याची संधी दिली. ॲक्च्युली मला कधी बोलायला मिळत नाही, पण आज भेटलंय म्हणून मी संधी सोडणार सुद्धा नाहीये. एक मिनिट, तू बोलतेस एवढं बोलतेस तू? बापरे, एकदम जोरदार टाळ्या झाल्या. आर्टिस्ट आहेत तर 90% आर्टिस्ट आपल्या नवी मुंबईत आहेत. हा अभिमान आपल्याला असला पाहिजे. परंपरा वेसावकरांचा एकमेव कीबोर्डिस्ट माझ्या मागे बसला, तो आपला गावातला, आपल्या सांडपाळातला, आपला भूमिपुत्रा महेंद्र ठाकूर. त्यासाठी त्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परंपरा वेसावकरांची म्हणजे वेसावकरांची परंपरा जो दाखवतो त्यातला अजून एक निर्माता आपल्या मागे बसलाय, नितीन ठाकूरसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर परंपरा वेसावकरांची त्या कार्यक्रमातून तिसरा कलाकार आपला सांडपाड्यातला नितीन पाटील यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परंपरा वेसावकरांचा नवीन मधला अजून एक कलाकार ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र घडवलेला आहे. आपल्या कलेतून कित्येक पॅड प्ले तयार केल्यात. असं गुरुवर्य नितीनचे आपल्या सोबत आहेत. वाशी गावचे चौथे कलाकार परंपरा वेसावकरांचा. पाचवा कलाकार उमेश, ज्याने कित्येक ढोलकीपट्टू घडवलेले आहेत, जितके पक्वाज वादक घडवलेले आहेत. असं गुरुवर्य उमेश पाटील कोकणीचा आहे. अभिमानाची गोष्ट सांगतोय. त्यानंतर अजून एक परंपरा वेसावकरांचं एक उत्तम गायक आपल्या घणसोलीतला आहे, तो म्हणजे तेजस पाटीलसाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि त्याच परंपरा वेसावकरांना मी एक छोटासा निवेदन आपल्या नवी मुंबईतला आहे की जो गोंगुडे गावामधून बिलॉंग करतो, राकेश नाईक. म्हणजे अभिमान वाटतो. आणि त्यानंतर अजून एक गाव राहिलंय की जो माफ्यातून आहे पण परंपरा वेसावकरांमधून आहे, तो म्हणजे अजय माझ्या मागे बसला. याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे नवी मुंबईतले सगळे कलाकार आपला महाराष्ट्र गाजवतात. त्या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजे. वर्सोवामध्ये आणि दुसरं मंदिर त्या पाकिस्तानामध्ये. हो, पाकिस्तानाला हिंगलाई देवीला हिंगोली माता म्हटलं जातं. आताही तुम्ही युट्यूबवरती सर्च कराल तर त्यांचा बदला घेण्यासाठी आपली आई आजपर्यंत तिकडे पोहोचलेली आहे. अशा हिंगलाई देवीचा महिमा आपल्या गीतातून, आपल्या स्वरातून स्वरबद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा आई एक स्वतः कलाकार सज्ज झालेले आहेत. येथे महाराष्ट्राचे लाडकी प्लेबॅक सिंगर दीपा पाटील.
आणि हा वन्स मोर पण मालकीणबाईंकडून आलेला आहे. क्या बात आहे. खूप छान तुमचा प्रतिसाद मिळतोय, खरंच खूप छान. स्वागत सरश्री आहे. महेंद्र ठाकूर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 5,000चा पारितोषिक आलेलं आहे आणि वन्स मोर देखील दिलेला आहे. जीपू पाठवलं महेंद्रच्या अकाउंटला. मला आयलन पैसे वाटतं, बाकीच्यांनी पाकिट विसरल्या. हरकत नाही. ताईंनी आज या देवीच्या सॉंगला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे, तर जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. त्या ताईकडे अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या ताईसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिरोजी ताई, तुमचा प्रवास कसा राहिला आणि तुम्हाला काय नवीन अनुभव आले? खूप सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायची काही गरज नाही आहे. 10 वर्षापासून या समाजसेवा म्हणजे करत आहे मी, आणि या समाजसेवेचं फल मला आज या इलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादमुळे भेटलेला आहे. त्यासाठी मी सर्वांचा धन्यवाद करते. गावदेवी मातेच्या जत्रेचा मी वारंवार बोलायचो की शिल्पाने कधी बोलायला लागल्या, कारण शाळेमध्ये असताना शिल्पाने कधी एक शब्द देखील बोलल्या नव्हत्या. पण आज समाजकारणामध्ये पडतात. राजकारण मी बोलतच नाही, समाजकारण करत असताना आपल्याला वाणी देखील आली आणि आज आपल्या आशीर्वादानं म्हणजे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या आशीर्वादानं आणि तमाम नम्र नमस्कार. येणाऱ्या उद्याच्या हनुमान जयंतीच्या सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. तसंच त्यानंतर येणाऱ्या आपल्या गावदेवी मातेच्या जत्रेच्या निमित्ताने देखील माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आपल्या सगळ्या सानपाडा ग्रामस्थांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि नक्कीच आमच्या यशाच्या मागे आमचा वाटा फार कमी आहे. आमच्या वाटापेक्षा जास्त वाटा आमच्या सानपाडा ग्रामस्थांचाच आहे, कारण त्यांच्या जिद्दीमुळे, त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या विश्वासामुळे आणि अर्थात त्यांच्या चिकाटीमुळे जे आम्ही या पदापर्यंत पोहोचलेलो आहे. ही देण फक्त माझ्या सानपाडा गावातील नागरिकांची, रहिवाशांची आणि ग्रामस्थांची आहे. त्यासाठी मी आपली नेहमीच ऋणी राहील, शैलाराई ऋणी राहतील, आमचं सगळं पॅनेल आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी राहील. आणि असंच आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्यावर प्रेम करत राहा. आपल्या समस्या सोडवण्यात आम्ही नक्कीच आपल्या सहकार्याने एकत्रित प्रयत्न. पण संपूर्ण गावकीतल्या गावकींचा विचार सांभाळून त्यांच्या विचाराला तडा जाणार नाही, त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्यांच्या सांस्कृतिक, त्यांच्या धार्मिक कार्यक्रमाला तडा जाणार नाही. म्हणजे सगळ्यांचं मन राखता राखता त्या माणसाला स्वतःचं घर विसरावं लागतं. हे अध्यक्षपद असतं आणि हे अध्यक्षपद ज्यांनी खूप निस्वार्थीपणाने आजपर्यंत टिकवलेल्या असा निस्वार्थी अध्यक्ष आपल्या सर्वांच्या सारखे साधारण पाटील साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तुमच्या वतीनं हा संपूर्ण सोहळा खूप थाटामाटामध्ये पार होतोय.
यांच्यातला कॅप्टन कोण आहे? कॅप्टन याचा कॅप्टन आहे एकाने कोणीतरी. ये चल लवकर ये. तुझं नाव इथं उभी राहा. कबड्डी कबड्डी कबड्डी. तुझं नाव? अपूर्वा. इकडचं कॅप्टन कोण आहे? हा नाव? कबड्डी कबड्डी. साक्षी. ए बाय ये खाली आता. रुपयाचा कॉईन आहे का कोणाकडे? हा माझ्याकडेच आहे. छापा काटा करूया तर तिथून सुरुवात करूया. बाय काय चिरतान मगची ह्याचं पोस्ट देतात जरा. हा की हा छापा काटा. ओके रेडी? उडवू उडवू. अरे काय छापा काटा करा ना करा. चला नाताला चालू करा. म्युझिक आय बावलीचा. बेगीन करा बेगीन करा. लाल टोपी धोतर नेसून तुम्ही पालखीला चला. लाल टोपी वनवासीच्या धक्क्याला वनवासीच्या धक्क्याला पदर सापडते नाट्याला. पदर सातवड्याच्या धक्क्याला पदर सातवड्याच्या धक्क्याला रश्मिताबाई तोंड तोंड उड्या मारी. Island,